राहुलजी, सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्याकडून तुमचे अनुभव ऐकून घ्यायचे आहेत. मात्र आजची जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे, जसं आपण मगाशी सांगितलं, माती आणि मॅट या दोन्ही विभागातून आलेल्या खेळाडूची स्पर्धा मातीमध्ये होणार आहे. काय मग मातीमधून येणाऱ्या खेळाडूला हे जास्त फायदेशीर होऊ शकतं का? मॅटमधल्या खेळाडूला याचा काही काय नेमकं होऊ शकतं? ही स्पर्धा मॅटवर होणार आहे, मातीत नाही. अच्छा. तर मॅटवरच्या पैलवानाला 100% मॅटवरच्या पैलवानाला 100% त्याचा फायदा होतो. कारण जो मॅटवर सराव करतो त्याला त्या सरावाचा आणि माती आणि मॅट म्हणजे फरक असा आहे की मॅटवर ज्या स्पर्धा होतात त्या रोलिंग आणि जास्त स्पीडने होतात. त्या स्पर्धा फास्ट होतात. त्या स्पर्धेला जास्त मल्लांची दमछाक होते व त्या स्पीड आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे जे स्पर्धा होऊन ते स्पीड डेव्हलप होतं. त्यामुळे मॅटवरच्या मल्ला येणारा त्याला नक्कीच फायदा होतो. अगदी. पण मग जेव्हा ही मॅटवर स्पर्धा होते, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी याचा फायदा होतो, मग माती विभागात तरी सुद्धा स्पर्धा का असतात, याबाबत काही खुलासा? माती खरं म्हटलं तर माती ही महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान आहे. प्रथम कुस्ती मातीवरच चालू झालेली आहे. त्यामुळे मातीतून आणि ज्या जुन्या काळात ज्या स्पर्धा व्हायच्या किंवा जे आपले महाराष्ट्रात मोठे मल्ल होऊन गेले, हरिश्चंद्र बिराजदार मामा, कैलासवासी हरिश्चंद्र बिराजदार मामा असन, मारुती माने असतील, सगळे मातीहूनच खेळून मॅटवर प्रावीण्य झाले. ज्यांनी आशियाईमध्ये नंबर काढला, ऑलिम्पिक खेळले, राष्ट्रकुलला सुवर्ण पदक आली. आपला बेस पाया हा माती आहे. मातीवर पैलवान शिकतो कसा कुस्ती खेळायची किंवा कशी करायची, मातीतूनच पुढे जाऊन मॅटवर. पण आताच्या सध्याच्या युगात मॅट शिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. मातीतून जरी आपण आलो तरी मॅटवर पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकायचं असेल, ऑलिम्पिकला जर मल्ल घडवायचे असतील तर तिथं मॅटवरच सराव करणे गरजेचं आहे. तर महाराष्ट्र केसरीची गदा यावेळी कोणाला मिळणार, कोण ही गदा नाचवणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. आणि काही वेळामध्ये ही स्पर्धा नागपूरमध्ये फायनली सुरू होणार आहे आणि कळणार आहे की कोण यावेळी महाराष्ट्र केसरीची स्पर्धा जिंकते. आणि याचंच सविस्तर विश्लेषण आपण झी 24 तासवर पाहणार आहात. तसंच थेट प्रक्षेपण आपण झी 24 तासवर पाहू शकणार आहात. आणि राहुल काळभोर आपल्याबरोबर सध्या पुण्यामधून आपल्या स्टुडिओमधून आपल्याबरोबर संपर्कात आहेत आणि तेही महाराष्ट्र केसरीचे 2001चे विजेते होते. आपण त्यांच्याकडून या स्पर्धेविषयी आणखी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. राहुलजी, आपण बघतोय की डोपिंग वगैरे अशा ज्या सगळ्या टेस्ट असतात त्याचं गालबोट अनेकदा लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर काय आपण महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे या दृष्टिकोनातून कसं पाहू शकतो? तसं पाहिलं तर डोपिंग हा अतिशय चुकीची गोष्ट आहे डोपिंग करणे. कारण की कुस्ती क्षेत्रात पैलवान कष्ट करतो. कष्ट केल्यानंतर तो 10-15 वर्ष त्याला पूर्ण कष्ट करावं लागते. कष्ट केल्यानंतर त्या कष्टाचं चीज ज्यावेळेस 15 वर्षानंतर किंवा 20 वर्षानंतर होतं, त्या चीज करण्याची वेळ आली की हे जे नवीन पद्धती डोपिंग वगैरे इंजेक्शन्स हे जे निघालेत हे ऑलरेडी तसं पैलवानांच्या कामाचे नाही. तसं पैलवानांना हा ताकद, बुद्धी आणि युक्ती आणि ताकदीचा खेळ आहे. युक्ती आणि ताकदीचा खेळ असल्यामुळे ह्या डोपिंगचं महत्त्व त्यांच्यात नाही. पण आता हे जे 2 दिवसापूर्वी टी व्हीवर आपण पाहिलं की ते इंजेक्शन्स वगैरे, ते इंजेक्शन्स मला नाही वाटतं की त्याच्या इंजेक्शन्स घेतल्याने काय पैलवानाला जास्त काय त्याच्यात हे होतं. ते एक जस्ट त्याला एकदम एवढं जास्त काय कळत असणं असं मला वाटत नाही त्या डोपिंगच्या बद्दल. कारण ते इंजेक्शन जे घेतले ते स्टॅमिना वाढवण्यासाठी घेतले, ताकदीसाठी नाही, असं एकंदरीत त्या इंजेक्शनची माहिती थोडक्यात आम्हाला अशी. अगदी. राहुलजी, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की आपण बघतो की आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे मल्ल आहेत त्यांच्याविषयी मगाशी आपण बोललो. अनेक स्पर्धांना आता लीग स्पर्धेचं एक स्वरूप प्राप्त झालेलं आहे किंवा तो एक नवीन फॉर्म निघतो आहे. तसंच कुस्तीच्या बाबतीत सुद्धा निघतोय. तर आपण एकंदरीतच महाराष्ट्राचे एक मल्ल आहात आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांकडे बघताना कशी नेमकी तयारी आत्तापासून केली पाहिजे जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण ठसा उमटवू शकू? काय आपलं याबाबतचं मार्गदर्शन आहे? सर्वप्रथम आपल्याला सगळ्या राज्य सरकारला माझी ही नम्र विनंती आहे सर्वप्रथम की पैलवान हा सध्या आपल्या
ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल घेऊन आलेले आहे, सलग 2 मेडल घेणारा सुशील कुमार, योगेश्वर दत्त. आता अपकमिंग गेम म्हणून कुस्ती हा आपण महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाने पाहणे गरजेचं आहे की अपकमिंग नुसतं क्रिकेट किंवा दुसरा गेम तुम्ही पाहू नका, कुस्तीलाही पहा, कारण कुस्ती हा अपकमिंग गेम आहे. ज्या ऑलिम्पिक्स गेम्समध्ये आता आपल्याला 2 पदकं मिळालेली आहे. इथून पुढच्या भविष्यकाळात आपल्याला 4 ते 5 पदकं मिळण्याची अपेक्षा आहे. दिल्लीसारख्या, हरियाणासारख्या, पंजाबसारख्या राज्याने पैलवानांना नोकरीत समावित करून घेतलेले आहे. कोणाला DYSP केलेलं आहे, कोणाला SP केलेले आहे. तसं महाराष्ट्र शासनाने मागच्या काळात माननीय ज्यावेळेस अर्थमंत्री होती अजितदादा पवार साहेबांनी 2 पैलवानांना, सुशील कुमार यादव, नरसिंग यादव यांनाही DYSPची पोस्ट दिलेली आहे. त्यांच्या प्रयत्नातून ते झालेलं आहे. त्यानंतर आपले 2 नेमबाज आहेत, त्यांनाही त्या ह्याच्यात घेतलेलं आहे राज्य शासनात. तशीच ती जी प्रथा मागं गेली ती पुढं तशी चालू राहणे गरजेचं आहे. पैलवानांना राजाश्रय मिळणे गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या ज्या खुराकाला किंवा त्या ह्या गोष्टीला त्यांना मदत करणे गरजेचं आहे. तसे आता जी लीग झाली त्या लीगमध्ये राहुल आवारेसारखा आपल्या महाराष्ट्राचा ग्रामीण भागातून आलेला म्हणलं, बीडसारख्या आलेला हरिश्चंद्र बिरादार मामांनी त्यांना तिथून आणून इथं पुण्याच्या गोकुळवास्तात तालमीत ट्रेन करून आता सध्या आमचे आदरणीय गुरुवर्य काका पवारच्या इथे तो सराव करतो. त्यांनी आपल्या महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. तो आता रेल्वे सर्व्हिसला आहे. पण त्याच्यासारख्या मल्लाला आपण दत्तक घ्यायला पाहिजे. त्यांना आपल्या राज्य शासनाने म्हणावा किंवा त्यांनी बाहेर देशात ट्रेनिंगला पाठवायला पाहिजे. आपले कोचेस तयार होत नाही. कोचेस तयार होणे गरजेचं आहे. कोचेस आपल्याला पैलवान तयार होतो, पण कोचेस तयार होणं गरजेचं आहे. कोचेस शिवाय पैलवानकी चालू शकणार नाही. आता जे पैलवान मोठे होऊन गेले, हरिश्चंद्र बिराजदार लातूरसारख्या छोट्याशा गावातून येऊन इथं गोकुळवास्तात सारखी अतिशय तुल्यबुल्य तालीम त्यांनी केलेली आहे. काका पवार आहे लातूर जिल्ह्यातला आहे, त्यांनी त्यांच्याकडे 250-300 मुलं सराव करतात. हे सगळ्यांनी कुस्ती सोडल्यानंतर आपली जी कुस्तीचा अनुभव आहे तो मुलांना त्यांनी तिथे दिलेला आहे. एक प्रकारे साखळी आहे आणि याला एक शासन दरबारी चांगल्या प्रकारे याच्याकडे बघणं गरजेचं आहे. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी या संपूर्ण साखळीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.